दिल्लीतील जनजाती सांस्कृतिक समागमासाठी नंदुरबारहून विशेष रेल्वे रवाना। नवापूर भाजपातर्फे आदिवासी बांधवांना पाणी वाटप। दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात दिनांक 24 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातून शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनी विशेष रेल्वेद्वारे रवाना झालेत। या पार्श्वभूमीवर नवापूर रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या विशेष रेल्वेने दिल्लीकडे रवाना होणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी नवापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। तसेच प्रवासासाठी शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी बांधवांचे स्वागत केले। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी समाज बांधवांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण दिसून आले। दिल्ली येथे होणाऱ्या या जनजाती सांस्कृतिक समागमाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, रूढी, रिवाज आणि अस्मिता जतन करणे हे आहे। वीरसिद्धी कानवीर चांद, बिरसा मुंडा, खाजा नाईक, तंट्या भील यांसारख्या महान आदिवासी वीरांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमातून केला जाणार आहे। आदिवासी समाजाचे अस्तित्व, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या समागमादरम्यान भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भूषविणार असल्याचेही सांगण्यात आले। नवापूर रेल्वे स्थानकावर आयोजित स्वागत व पाणी वाटप कार्यक्रमावेळी नवापूर तालुका भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे, जिल्हा सरचिटणीस कुश गावित, शहर महामंत्री अनिल दुसाने, राजू गावित, सत्यपाल वसावे, माजी नगरसेवक विशाल सांगळे, जयंती अग्रवाल, घनश्याम परमार, मनोज मावची, मौल्या गावित, दीपक चौधरी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष रेल्वे रवाना होताना जय आदिवासी, जय जनजातीच्या घोषणांनी नवापूर रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता। दिनांक 24 मे रोजी लाल किल्ला मैदान येथे जनजाती सुरक्षा मंचचा मेळावा आहे। त्या मेळाव्याकरता नंदुरबार जिल्ह्यातून साधारणतः 2000 आदिवासी बांधव मेळावा जात आहे। त्याकरता विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या प्रवासाचा खर्च आदिवासी बांधवांनी स्वतः वर्गणी करून केलेला आहे आणि सदर मेळावा करता जाणारी ट्रेन ही नंदुरबार, भुसावळ, इटारसी, खांडवा मार्गे दिल्लीला जाणार आहे। रस्त्यात जिथे कुठे स्टॉपेज आहे तिथे या बांधवांच्या जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सदर मेळाव्याला भारत सरकारचे हे संबोधित करणार आहे। राम राम, जय बिरसा मुंडा, जय सबरी माता। मी मनोज कुलसिंग मावची, राहणार 3 टिंबा, नवापूर। आम्ही चलो दिल्ली नारा दिलाय। 24 मेला होणाऱ्या जनजाती समागमाला आम्ही नवापूरहून 1450 लोक दिल्लीच्या कार्यक्रमात जात आहोत। कशासाठी? जनजाती समागम हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली रूढी परंपरा टिकवण्यासाठी, आपल्या जननायकांनी, क्रांतिकारांनी त्यांचे जे बलिदान दिलंय त्यांचे गुण गौरव करण्यासाठी आणि आपली परंपरा आणि रूढी जोपासण्यासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण चलो दिल्लीचा नारा दिलाय। आदिवासी समागम या कार्यक्रमात जातोय। राम राम। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।